लावरे साहेब, मिस्टर देवा आत्तापासून असं करतोय ना की तुमच्याकडे आल्यानंतर मिस्टर देवाच करेल तो. तर सध्याच्या परिस्थितीत ते लय म्हणजे विचारायचं नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडचे मेल काय करतात ते तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत. तर या पद्धतीचं असतं हे आत्तापासूनच, म्हणजे एवढ्या पद्धतीचे ॲक्टिव्ह आहेत. आणि तुम्ही म्हणता मांजरासारखी पिल्लं, तर तुम्ही नेल्यानंतर ते मांजरासारखं करते का वाघावानी डराकते ते तुम्हाला सांगेल. आणि त्याच्यानंतर मला तुम्ही सांगा की ही मांजरासारखी असतात की काय असतात. तर तुमच्या सांभाळण्यावरती किंवा आपल्या ठेवण्यावरती यांचं सर्व नियोजन असतं. असं काय नाही की ही मांजरावानी होतील किंवा काय तसं काय विषय नसतो. आणि जर काय मांजरावानी पिल्लं व्हायचीच असते तर म्हणजे होणार की, पण तुमचं जर राहण्याची व्यवस्था त्यांना जर अशी असेल तर कधीच मांजरासारखी पिल्लं होणार नाहीत, हे मी 100% सांगू शकतो. आता बघू शकता त्यांची खेळायची धावपळ किंवा पकडापकडी चालती, ह्या सगळ्या गोष्टी त्या करत असतात. का तर ही त्या पद्धतीनं त्यांना वातावरण आहे, त्यांना कुठे कचरा लागणे किंवा लघवी लागणे किंवा स्मेल येणे किंवा माती कुचरणे असं कुठंच नाही. आणि त्याच्यामुळे ही जी काय होतात तालमीमध्ये पैलवान ते त्या पद्धतीनंच होतात, त्याला पर्याय नसतो. आणि ते त्या पद्धतीतूनच ॲक्टिव्हिटी करतात. आता ह्यांना चाऱ्याचा थोड्या वेळानं चारा टाकावाच लागेल, कारण आता आमच्याकडं धुक्याचा आणि पावसाचा परिणाम जास्त असल्यामुळे चारा लवकर टाकावा लागतो. पण क्वालिटी म्हणाल तर बेहिसाब आहे. आणि आता हे बघू शकताय, हे तर अफलातून आहे. अफलातून म्हणजे गोम्याची बहीण आहे. आमचा गोम्या 8 महिन्याचा आहे आत्ता. आणि त्या गोम्याची बहीण आहे, पण गोम्यासारखीच आहे, एकदम नटखट. थोडंसं खाण्यापुरतं येईल माणसाच्याकडला. आता येते थोडीफार, म्हणजे शेजारी खेळती वगैरे, बसती वगैरे. पण सुरुवातीला हात लावून देत नाही. पण आता तिला पण कळायला लागलं की ही माझ्याबरोबर चांगल्या प्रकारे खेळतात वगैरे. तर अशा मेंढरांबरोबर अर्धा एक तास घालवलं की हे तुमच्याबरोबर एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने खेळायला वगैरे लागतात, काही विषय येत नाही. आणि आमचा राणा भाई बघा, आहे कुणाची भीती आहे का काय आहे का चेंगरल का काय होईल, काय नाही, बिंदास राहणे. आणि ह्यो गोम्या आहे, त्याची ही बहीण आहे. आणि ह्या बहिणी तर एवढ्या क्वालिटीच्या, म्हणजे बेहिसाब क्वालिटीच्या मेंढ्या येतात. तर अशा पद्धतीनं नियोजन करा. मी तर सांगतो तुम्ही सोशल मीडियावरती या. मी स्वतः सांगतो, मी भले व्हिडिओ करतो आहे तरीसुद्धा लोकांना सांगतो आहे तुम्ही या. तुमच्याकडच्या जे काही तुमचा असेल व्यवसाय त्याचं जे काही जाहिरात करायची स्वतः करा. तुम्ही जाहिरात केल्याशिवाय तुम्हाला कोणी विचारणार नाही, कोणी तुमचं म्हणजे तुम्हाला ग्राह्यच धरणार नाही. अशा पद्धतीनं करण्यापेक्षा तुम्ही जाहिरात करणं सर्वात महत्त्वाचं असतं. आणि जाहिरात केल्यानंतर खूप सारा परिणाम होतो आणि त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होतो. फक्त कुणाला फसवून काय देऊ नका, एवढं मात्र करा. कारण काय होतं, फसवल्याच्या नंतर आज नाही उद्या नाही कधीतरी भविष्यात ती गोष्ट परत रिपीट येते. कारण ऑनलाईन जग आहे. तुम्ही काय केलं होतं हे लोक शोधत असतात की मी पहिल्यांदा कुणाला काय केलं आहे, कुणाला फसवून काय दिले ते प्राणी, किंवा मी खराब प्राणी कुणाला दिले ते, हे सगळं शोधत असतात लोक. आणि मग त्याच्यानंतर त्या कमेंट येतात. त्याच्यापेक्षा देताना चांगल्या पद्धतीनं द्या. कमी द्या, 1 द्या 2 द्या ते चालेल, पण देताना चांगल्या पद्धतीनं कधीही द्यावं. कारण मी ज्यांचं लोकांचं व्हिडिओ पाहतो त्यांच्या खाली कमेंट पहिल्या, म्हणजे व्हिडिओ चालूच ठेवतो मी, ऐकत असतो आणि खाली कमेंट वाचत असतो कुणी काय कमेंट केलेलं आहे त्यांना. मग अशा पद्धतीनं मला पण माहिती आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की देताना एखादा चांगला प्राणी आहे तर त्यांना आहे ती वस्तुस्थिती सांगून द्या. नाहीतर कटिंगला दिलेलं सर्वात उत्तम. ब्रीड म्हणून किंवा सांभाळण्यासाठी तशा पद्धतीनं देऊच नका. असं जर केलं तर तुमचं नावही कधी खराब होणार नाही आणि अशा वाईट कमेंट ही सुद्धा तुम्हाला येणार नाहीत. तर एकदा तरी तुम्ही अशी व्यवसायाची जाहिरात करून पहा. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की व्यवसाय काय पद्धत. थोडा त्रास होतो, नाही होत असे नाही. आता काही लोक मला बोलतात की तुम्हाला लय फोन येत असतील. हो बरोबरच आहे, पण आमचा फोन लागतच नाही ना. फोन येतील कसे? आमचा फोन फक्त 5 ते 9 लागतो, त्याच्यानंतर मध्ये आधी लागतच नाही. त्यामुळे फोन येण्याचा काही प्रश्नच नाही. तर जे काही मेसेज येतील त्या मेसेजला रिप्लाय करायला काही विषय नसतो. 5 ते 9 जे काही फोन येतील त्यांच्याशी आम्ही बोलतच असतो, त्याचा काही विषयच नाही. तर थोडीशी तुम्ही असं करताना थोडीशी जाहिरात करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं आत्ताचं जग चाललं आहे त्या पद्धतीनं जाहिरात करणं सर्वात उत्तम आहे. पावसाळ्याच्या सीझनमध्ये मेंढरांचं एवढं म्हणजे क्रिटिकल परिस्थिती असते म्हणजे आमच्याकडची. तर जेव्हा ही पावसाळ्यात बाहेरून भिजून येत होती वगैरे त्या परिस्थितीत, म्हणजे आत्ता ठीक आहे शेडमध्ये वगैरे आहेत वगैरे, त्यांना म्हणजे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असतात त्यामुळे ठीक आहे. पण जेव्हा ही बाहेरून चरून येत होती किंवा खाऊन येत होती तर आणि पूर्ण दिवसभर भिजून यायची ती, आणि तेव्हा ही लहान कोकरंसुद्धा मी म्हणजे रानामध्ये न्यायचो वगैरे. पण
आता ही जी लहान कोकरं बनतात माझ्याकडं ती क्वालिटी बनतात, त्याला पर्याय नाही, कारण त्यांना इथे सर्व खायला जागेवरती असतं आणि चांगल्या पद्धतीनं राहायला असतं. पण ह्या सर्वांना जर म्हणजे चाऱ्याचं जर नियोजन तुमचं एकदम ओके असेल तर ह्या मेंढी पालनामध्ये 14 महिन्यामध्ये 2 वेतं तर आरामशीर कसेही डोळे झाकून येतात, काही हरकत नाही. आणि ही जी काय लहान कोकरं होतात ती एकदम तंदुरुस्त, म्हणजे अजिबात त्यांचं काही विषय राहत नाही किंवा ह्यांना काय होणे वगैरे वगैरे तसल्या काही गोष्टी होत नाही. फक्त काय होतं, जन्मताना जर काय त्रास झाला म्हणजे श्वास कोंडला वगैरे तर दगावण्याचे एक चान्स असतात. बाकी असं काय लहानपणापासून म्हणजे मोठे होईपर्यंत काय विषय नसतो. आता हे बघू शकता, ही सर्व खेळण्याच्या मूडमध्ये आहेत. म्हणजे आता आम्ही जर खाली बसलो तर ह्यांचं खेळण्याचा मूड तयार होतो. आता त्या पद्धतीनं त्यांचं चाललं आहे आणि मेल फिमेल सर्व काय नाचत असतात, विषयच नसतो त्यांचा नाचणे वगैरे. फक्त काय आहे, आता थंडीचं तर तुम्ही म्हणाल की थंडीचं तर बेहिसाब, आणि आता जर रानात सोडायची तर म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव की ह्यांचं जे कान असते आता म्हणजे ह्या मेंढरांचं हे कान पूर्ण गोचड्याने भरतात रानामध्ये गवतावरती. म्हणजे जे काय आमच्याकडं गवतावरती गोचड्या वगैरे असतात त्याने एकदम पूर्ण कान एकदम भरतील, आणि सकाळचं बघाल तरी जास्त, संध्याकाळचं बघाल तरी ते गोचड्या काही कमी होत नाहीत. मग अशा परिस्थितीत आपलं हे बंदिस्त केलेलं कधी पण चांगलं, आपल्यालाही त्रास नाही आणि ह्या मेंढरांनाही त्रास नाही. आता ही छोटी गँग बघू शकताय, अजिबात काय त्रास नाही, आणि खेळायला तर एवढी मूडमध्ये असते ती आत्ता, म्हणजे एकदम क्वालिटीमध्ये खेळायला वगैरे. आणि ह्यातलं हा एक छोटा मेल आहे, तो एक त्याच्यातला एक मेल आहे. तर अशा पद्धतीतनं ते खेळण्याचं वगैरे चालतं, आणि जर काय धावायला लागलं तर पाठीमागनं एकदम सर्रास उड्या मारत मारत धावतात. तर हे बंदिस्त करण्याचा एक फायदा आहे. आणि व्यवसाय का करायचा, तर व्यवसाय ज्या आपल्या अपेक्षा नाहीत, म्हणजे जी लोक आपल्याला भेटायला वेटिंगमध्ये म्हणजे आपण समजा एखाद्याला भेटायला जायचं असेल तर ते आपल्याला वेटिंग वगैरे करावं लागतं. तर व्यवसायामुळे अशा लोकांची पण भेट आपल्याला सहज होते. हे एक ह्या म्हणजे व्यवसाय करण्याचा एक फायदा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं की हे भले तुमचं छोटं असू द्या, माझं तर लईच छोटं आहे, म्हणजे मी सांगतो फक्त इथनं, पण माझं तर लईच छोटं आहे. तरीसुद्धा काय होतं की आपण त्या व्यवसायाच्या संपर्कात जी लोक आहेत त्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला पण थोडं काय कळतं, थोडी त्यातली दुनियादारी समजते किंवा त्यात काय आहे हे सर्व गोष्टी समजतात. ह्या व्यवसायात वेगवेगळे अनुभव येतात, खूप साऱ्या लोकांची ओळख होती, मैत्री होती, सगळ्या काही गोष्टी होतात, विषयच नसतो त्यांचा. फक्त काय होतं, सोशल मीडियावरती जर तुम्ही असं काही सांगणार असाल, करणार असाल, तर मात्र ज्या काही कमेंट येतात त्या मात्र तुम्ही जिवारी लावून घ्यायच्या नसतात. कारण काय आहे, सोशल मीडियाचं जग आहे, काय कोण कमेंट करेल ह्याचा काही पत्ता नसतो. तेवढं एक गोष्ट ठेवली तर मात्र मग हे सोशल मीडियावरती करायलाही हरकत नसते. आता माझ्याकडे फक्त म्हणजे मी प्राणी फक्त देऊ शकत नाही, म्हणजे माद्या वगैरे जे काय लोकांना पाहिजेत त्या देता येत नाहीत. बाकीचं माझ्यासारखं कुणीही प्रयोग करू त्यांना मी सांगितलेला 100% सक्सेसफुल होतं आहे. माझ्याकडे भले 20-25च आहेत, तरीसुद्धा मी 20-25 प्राण्यांवरती केलेला प्रयोग सक्सेस होत आहेत, किंवा मी सांगितलेला जो एखादा फॉर्म्युला असेल तोही चांगल्या पद्धतीनं चालतो आहे. आता फक्त प्राण्यांची संख्या काय म्हणजे माद्या का भेटत नाहीत, तर ज्यांच्याकडे माद्या दिल्यात त्यांचे नातेवाईक त्यांच्या मागे लागल्यामुळं माद्यांची पिल्लं आपल्याकडे येत नाहीत. म्हणजे जी काही ज्यांना आपण माद्या दिल्या आहेत त्यांच्याच घरची किंवा त्यांच्याच नातेवाईक त्यांच्या मागे लागले, तुमच्याकडे पिल्लं झाली की आम्हाला द्या, तेही द्यायला तयार नाहीत, तरीसुद्धा ती मागे लागून राहिलेली. तर अशा परिस्थितीमुळं काय झालं की ह्या फिमेल ज्या काय त्या लगेच उपलब्ध होत नाहीत, असा विषय झालेला आहे. बाकीचा काही विषय नाही किंवा हे काय आपण शॉर्टेज करून ठेवलेलं आहे, अशा काही गोष्टी नाहीत. आपल्याकडे होतं तेव्हा एकदम दिलखुलास दिलं होतं मी, तर मागेल तेवढं दिलं होतं आणि दिलेलं पण आहे. त्याच्यानंतर काय झालं, जसं ह्याची माहिती पडायला लागले किंवा त्या पद्धतीनं तिकडं व्हायला लागलं, तसं थोडं म्हणजे लोक द्यायचे बंद झालेत की बाबा थोडंसं वाढवू अशा पद्धतीनं व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळं मग ह्या परिस्थितीपर्यंत इथपर्यंत मेंढीपालन आलं आहे. तुम्ही सोशल मीडिया करा, पैसा येऊ नाही येऊ, पण तुमची जाहिरात मात्र कायम राहते. आणि जाहिरात असल्यामुळे तुमची चर्चा तुमच्यासमोर नाही झाली तरी तुमच्या मागोरी चर्चा होत असते, असं काही नसतं. आणि आपण कुणाला टार्गेट करायचंच नाही मुळात, म्हणजे कारण ह्या व्यवसायातनी खूप सारी मोठी लोकं असतात किंवा खूप सारे पहिल्यापासून यूट्यूबर असतात. आपल्याला त्यांचं टार्गेट करायचं नसतं. तर आपण आपल्या पद्धतीत काय करतो आहे किंवा आपण आपल्याकडे काय करतो आहे, नवीन ह्यांच्यामध्ये काय वेगवेगळं करतो, ह्या सगळ्या गोष्टी दाखवा. तुम्ही त्याने केलं ना ह्यानं केलं असं काय सांगत बसण्यापेक्षा ना आपण काय करू शकतो ह्या मेंढरातनी एवढं जरी सांगितलं तरी तुमचा जे काय तुम्ही जाहिरात करणार आहे ती चांगल्या प्रकारे चालते वगैरे सर्व गोष्टी होतात. आणि ह्यांना सांभाळायचं म्हटलं तर काय विषयच नाही. त्यामध्ये खूप साऱ्या सोप्या गोष्टी येतात, अवघड बिवघड काय नसतं काय नाही, किंवा
ह्यांना इंजेक्शनच घेऊनच डोसच मारत बसा, या असल्या काही गोष्टी करत बसायचं नाही. ह्यांना तसलं काही लागतच नाही मुळात. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ह्यांना इंजेक्शन तसलं काय नाही. तर तुम्ही इंजेक्शनं कधी लागतात, जर काय तुमची स्वच्छता प्रॉपर नसेल किंवा ह्यांना राहण्याची व्यवस्था प्रॉपर नसेल, तेव्हा ह्या सर्व गोष्टी तामझाम तुम्हाला करावं लागतो. पण तसं नकोच असेल तर आपलं स्वच्छतामय वातावरण ठेवायचं, एकदम राहण्यासाठी फ्रेश वातावरण ठेवायचं. अशामध्ये यांना कुठला डोस देत बसायचं नाही, ह्याला कुठलंही इन्फेक्शन होणार नाही किंवा काय नाही. आता बघू शकता ही लहान लहान कोकरं येतं, कुठल्याचंच काय विषय नाही, कुठल्याचंच थंडीचं नाही. पण जर बाहेर उभं राहिलं तर आता एवढी थंडी लागते की म्हणजे माणसाला उभं राहता येणार नाही, अशा पद्धतीत नाही आहे. आणि आता त्यांचं खेळण्याचा टायमिंग आहे. म्हणजे आता ती थोड्या वेळानं जर मी जर इकडं तिकडं असं फिरायला लागलो की उड्या मारतात. आता हे 2 आमचे पैलवान आहेत, मस्तपैकी आपला एकदम माणूस आलं की बघा आहे. पैलवान अजून विसरलेत का? तर हे पैलवान अशा पद्धतीतलंच आमच्याकडे असतात. तर हे असं म्हणजे खेळण्याच्या तयारीत असतात. आणि जर काही खाली बसलं तर ती डोक्याच्या वरनं उड्या मारतात. मग त्याच्यापेक्षा फक्त काय करायचं, असं थोडंसं नॉर्मल त्यांच्या पद्धतीनं जर केलं वातावरण चांगलं, तर मेंढीपालनामध्ये इंजेक्शन घेऊन रोज त्यांच्या कोंबी तसला काही विषय राहत नाही. कारण मी त्यानंच घाबरलेलो जास्त करून की ह्यांना रोज औषधं रोज इंजेक्शनं करण्यात आपल्याला काय जमणार नाही. तर आता ह्यांचं म्हणणं आहे की मी खाली बसावं, ह्यांच्याबरोबर खेळावं. तर ह्या सर्व गोष्टी ह्यांना करायच्याच असतात. आणि थोडासा वेळ दिवसातनं थोडासा वेळ जरी ह्यांच्याबरोबर काढला तर मात्र ही आपल्याबरोबर क्वालिटीमध्ये खेळतात, काय विषय नसतो. आता ह्या एवढ्या मोठ्या झाल्यात आहे माझ्या, म्हणजे तरीसुद्धा त्यांना खेळण्याचं किंवा आपल्याबरोबर उड्या मारणे मागून ह्या सगळ्या गोष्टीची आवड आहे अजूनसुद्धा. बघा आहे ते आता चेक करणार, वरचं टोपं जे बांधलं आहे म्हणजे जो काय तो काढून बघणार. अशा पद्धतीतली ही मेंढरं असतात का. आणि ही चढले ना मग ह्यानं चढायचं त्यानं चढायचं, म्हणून आम्ही सेपरेट ठेवतो का, तर ही एकत्र असलीत की लय गोंधळ करतात. म्हणून अशा पद्धतीनं वेगवेगळं करायचं. आणि ह्यांचं पाहून, ह्या सर्वांचं पाहून ही बारकी कोकरं शिकत असतात. हे आता खेळायचं चाललं आहे, म्हणजे आता तसं थोडं उड्या मारतात रनिंगमध्ये. पण अजून आता वातावरण तर त्यांच्या उलटं झालेलं आहे. म्हणजे ऊन पाहिजे थोडंसं, पण काय नाही आपल्याला उन्हाचा काही विषय नाही. तर अशा पद्धतीनं आता बघू शकता ती बाहेरनं खेळत आता त्यांना सवयच लागलेली आणि त्यांना माहीत झालं इथून बाहेर जायचं, बाहेरून आत यायचं. अशा प्रकारे जर मेंढीपालन केलं तर अजिबात काय होत नाही. आणि ह्यांचा तर विषयच नसतो. ह्या आपले जे मेंढरं येतं म्हणजे ह्यांना आपल्या सवय लागलेली असते की असं खेळणं वगैरे. आणि त्याच्यामुळे ह्या मेंढीपालनामध्ये जर काही तुम्हाला गोळ्या औषधं दवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून बचाव करायचा असेल तर एकमेव म्हणजे तुम्ही ह्यांचं व्हेंटिलेशन जे काय आहे किंवा राहण्याची व्यवस्था आहे ती मात्र चांगल्या पद्धतीनं केली तरच ती त्या चांगल्या पद्धतीनं राहतं. नाहीतर तुम्हालासुद्धा सकाळ संध्याकाळ इंजेक्शन घेऊन यांच्यामध्ये कोंबी किंवा टोचाटोची करावी लागेल. हे मात्र एक त्याच्यामधलं सत्य आहे. आणि जर काही चांगलं वातावरण चांगलं नसतंच कधी म्हणा, पण राहण्याची व्यवस्था जर त्यांची चांगली असेल तर मात्र तुम्हाला ही कोंबी इंजेक्शनाची करावी लागणार नाही, काय नाही. तर एकदम नॉर्मल पद्धतीनं राहतं.